आई जिजाऊ आता एका दगडामध्ये 2 पक्षी मारतात. ते कसं मी सांगतो. म्हणजे होतं असं की आई जिजाऊ गावागावांमध्ये दवंडी पिटवतात. काय की जो पण कोणी जंगली जनावरांना, जंगली प्राण्यांना पकडेल किंवा पळवून लावेल त्याला मी सोन्याचं कडे देईल. ओके. हा. आणि होतं असं की गावागावांमधले जेवढी पुण्यातली गावं होती, गावागावांमधली सर्व तरुण पोरं एकत्र होतात आणि जंगली जनावरांना पकडायला लागतात आणि आई जिजाऊंकडे येऊन सोन्याच्या कडे मिळवायला लागतात. हा. म्हणजे प्रत्येक जनावर एक कडं. हा. आणि होतं असं आता की ह्या गोष्टीमुळे असं होतं की मी जसं बोललो एका दगडात 2 पक्षी मारतात. होतं असं की 2 कामं होतात. एकतर जंगली जनावरं पकडली जातात, पळून जातात. दुसरं कारण स्वराज्य तयार करायचे त्याच्यासाठी लागणारे मावळे जे हे तरुण होते ओके ते भेटले जातात. म्हणजे तानाजी मालुसरे आर्मी तयार झाली. म्हणजे तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक हे जे मावळे आहेत ना हे असेच भेटलेले आहेत.